गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण जो लास्ट पॉईंट पाहिला दॅट इज हायब्रिडायझेशन कन्सेप्ट, मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स with proper symmetry and orientation. Here in hybridization concept that is mixing and recasting of atomic orbital of the same atom with slightly different energy. Okay, and त्याच्यामध्ये proper orientation. So here that is the hybridization concept. Then sp3 hybridization, sp2 hybridization and sp hybridization. sp3 हायब्रिडायझेशन मध्ये काय पाहिलं आपण, मिथेन मॉलिक्यूल पाहिलं. त्याच्यामध्ये जिओमेट्री त्याचे टेट्राहेड्रल आहे 109 डिग्री 28 मिनिट त्याचा बॉन्ड अँगल आहे. याच्यामध्ये 1s ऑर्बिटल अँड 3p ऑर्बिटल मिक्स अँड रिकास्ट अँड फॉर्म sp3 हायब्रिडायझेशन. पुढचं सेकंड पाहिलं आपण sp2 हायब्रिडायझेशन ऑफ इथिलीन मॉलिक्यूल. ओके, sp2 हायब्रिडायझेशन ऑफ इथिलीन मॉलिक्यूल. आता इथिलीन मॉलिक्यूलचे जे sp2 हायब्रिडायझेशन आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये 1s ऑर्बिटल अँड 2p ऑर्बिटल मिक्स अँड रिकास्ट अँड फॉर्मेशन ऑफ जिओमेट्री ट्रायगोनल प्लेनर बॉन्ड अँगल 120 डिग्री आपण त्याच्यामध्ये पाहिलं. लास्ट आपण पाहिलं sp हायब्रिडायझेशन, 1s ऑर्बिटल अँड 1p ऑर्बिटल दॅट इज इन इथाइन और दॅट इज कॉल्ड द ॲसिटिलीन. इथाइन और ॲसिटिलीन मॉलिक्यूल combines and they form sp hybridization with bond angle around 180 degree planar geometry, and geometry is a linear geometry. That is a linear geometry. Okay, that was the last point. Then next point was importance of valence bond theory. Importance of valence bond theory. आता त्याच्यामध्ये व्हॅलन्स बॉन्ड थेरी म्हणजे काही इम्पॉर्टन्स होते. दॅट इज कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे, बॉन्डला शिल्डिंग इफेक्ट आहे, डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ओव्हर द टू न्यूक्लिआय, देन पार्शियल आयनिक कॅरेक्टर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. हे काही त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत, सॉरी इम्पॉर्टन्स आहेत, आणि काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्समध्ये व्हॅलन्स बॉन्ड थेअरी एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड बाय शेअरिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स बट डज नॉट एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. तो कसा फॉर्म होतो कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड ते त्याने एक्सप्लेन केलं नाही. त्याच्यानंतर इट डज नॉट एक्सप्लेन बॉन्डिंग अँड स्टॅबिलिटी ऑफ द इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्यूलची जी काही बॉन्डिंग आहे त्याची स्टॅबिलिटी आहे ते एक्सप्लेन करत नाही. आणि पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल कॅनॉट बी एक्सप्लेन. आता याच्यामध्ये ऑक्सिजनचं पॅरामॅग्नेटिक बिहेवियर आहे ते तिथे एक्सप्लेन केलं नाही. ओके, आता पॅरामॅग्नेटिकचं म्हणजे काय, देर इज अनपेड इलेक्ट्रॉन्स, देर इज अनपेड इलेक्ट्रॉन. ॲक्च्युली काय ऑक्सिजनमध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 16 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सपोज सो 16 इलेक्ट्रॉन्स आहेत तर सर्व इलेक्ट्रॉन्स काय असतील असं कन्सिडर केलं व्हॅलन्स बॉन्ड थेअरीमध्ये. ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, आणि पेअर्ड असेल तर इट शोज डायमॅग्नेटिझम. ओके, आता मॅग्नेटिझमचं काय प्रॉपर्टी आहे, तर मॅग्नेटिझममध्ये काय होतं, जर डायमॅग्नेटिक म्हणजे काय, तिथं सर्व इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील. ॲट द टाइम इट शोज डायमॅग्नेटिझम. आता डायमॅग्नेटिझम सबस्टन्स विच ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, ज्याच्यामध्ये ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड म्हणजे काय, जोडीने. ओके, like this is called paired electrons are weakly repelled by magnetic field. आणि हे काय करतात, weakly repelled by magnetic field काय करतात, weakly repel करतात. that is called diamagnetism. ओके, त्याच्यानंतर आहे पॅरामॅग्नेटिझम. आता पॅरामॅग्नेटिझम म्हणजे काय, substance with unpaired electrons and are weakly attracted by magnetic field. They are called as a paramagnetism. Actually इथं जर तुम्ही पाहिलं तर ऑक्सिजन हा अकॉर्डिंग टू व्हॅलन्स बॉन्ड थेअरी काय सांगते, VBT, की ऑक्सिजन काय डायमॅग्नेटिक आहे. पण एक्सपेरिमेंटली ऑक्सिजन इज अ paramagnetism. Oxygen shows paramagnetism. That was not explained by the valence bond theory, and therefore a new theory is introduced that is called molecular orbital theory. What? Molecular orbital theory. That is called
MOT, molecular orbital theory. So valence bond theory have a certain limitations. In order to overcome that certain limitation, a new theory is introduced, that is molecular orbital theory. Molecular orbital theory. Okay. So here valence bond theory describes the formation of covalent bond by overlapping of a half filled atomic orbitals. आता व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये काय हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप व्हायचे अँड फॉर्मेशन ऑफ अ atomic orbitals, formation of atomic orbitals. Okay, half filled atomic orbitals, and they get overlap and formation of covalent bond. Formation of covalent bond. Overlapping of half filled atomic orbitals of overlapping atom form a covalent bond between the two atoms. Okay, that was the valence bond theory. But that theory has a certain limitation. Therefore, the molecular orbital theory is introduced here. Molecular orbital theory gives the accurate description of electronic structure in the molecule. Okay, electronic structure of molecule is described by the molecular orbital theory. Okay, so the molecular orbital theory मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, दॅट हिअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अन इलेक्ट्रॉन विद इन अ सर्टन रिजन ऑफ स्पेस इन अ मॉलिक्यूल. आता इथं काय करतो आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये, ॲक्च्युली मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी इज द कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, इज द कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. जे काही ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत त्या ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म होतात. ओके, आता मॉलिक्यूल म्हणजे काय, वेन ॲटम कंबाईन दे फॉर्म अ मॉलिक्यूल. ओके, सो याच्यामध्ये ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये ऑर्बिटल म्हणजे काय, ऑर्बिटल इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन डेन्सिटी, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन्स इन दॅट रिजन, दॅट इज कॉल्ड द ऑर्बिटल्स. सो याच्यामध्ये आता मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये हिअर विच इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अन इलेक्ट्रॉन विद इन अ सर्टन रिजन इन अ स्पेस इन अ मॉलिक्यूल. मॉलिक्यूलच्या सर्टन स्पेसमध्ये जे काही प्रोबॅबिलिटी आहे फाइंडिंग ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज द मॉलिक्युलर ऑर्बिटल. अँड मॉलिक्युलर ऑर्बिटल इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आता पुढे पण फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे फॉर्म होतात, एकतर याच्यामध्ये ॲटॉमिक ऑर्बिटल का म्हणून होतात. In a molecule, the electrons are present in the various molecular orbitals similar to the electrons in atoms which are present in the various atomic orbitals. आता मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते सिमिलरली ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स होते तसेच इलेक्ट्रॉन्स मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये पण आहे. म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल इज फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ओके, फिजिक्समध्ये दोन पॉईंट आहेत पहा, constructive interference and destructive interference. Constructive interference and destructive interference. Okay, न्यूटन कॉर्पस्कल थेरी आहे त्याच्यामध्ये हे आहे पहा तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सो त्या नेचरवरती आपल्याला याच्यामध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी आपल्याला स्टडी करता येईल. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये ॲडिशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, ॲडिशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. आता याच्यामध्ये ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले पण एक्झॅक्टली काय होतं तिथे डायग्रॅम दिले, एका डायग्रॅम थ्रू आपल्याला समजेल. ओके, सपोज हा आहे आपला 1s ऑर्बिटल, ठीक आहे, आणि हा आहे दुसरा 1s ऑर्बिटल. This is the 1s orbital, this is 1s orbital. Okay, हा एक ऑर्बिटल कंबाईन झाला, ही इन्क्रीजिंग एनर्जी आहे, ही काय पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते अलॉंग वाय ॲक्सिस. आता याच्यामध्ये हा एक ॲटॉमिक ऑर्बिटल आणि हा एक ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील, ते फॉर्म अ मॉलिक्युलर ऑर्बिटल, मॉलिक्युलर ऑर्बिटल. सिमिलरली दिस इज कॉल्ड सिग्मा अँड दिस इज कॉल्ड
sigma star. This is called bonding molecular orbital. This is called anti-bonding molecular orbital. Anti-bonding molecular orbital. Okay. This is the 1s atomic orbital of one atom. This is the 1s orbital of 1s atomic orbital of another atom. They get combined. So combination of two atomic orbitals, they form a molecular orbital. They form a molecular. So probability of finding the electrons is maximum in this region. Therefore, this is called as a bonding molecular orbital. Okay. So electron in bonding molecular orbitals leads to formation of covalent bond. Okay. While placing electron in anti-bonding orbital makes the bond unstable. इथे बॉन्ड कसा असेल, अनस्टेबल असेल. आता अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हा एक ॲटॉमिक ऑर्बिटल आणि हा एक ॲटॉमिक ऑर्बिटल. किती ॲटॉमिक ऑर्बिटल झाले, दोन ॲटॉमिक ऑर्बिटल. सो दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म होतात. हा एक मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि हा दुसरा मॉलिक्युलर ऑर्बिटल. हा डायग्राम समजते का पहा. सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. दिस इज बॉन्डिंग ऑर्बिटल ऑफ लोअर एनर्जी, लोअर एनर्जी, अँड दिस इज द बॉन्डिंग ऑर्बिटल ऑफ हायर एनर्जी. ओके. ॲक्च्युली लोअर एनर्जीमध्ये बॉन्ड फॉर्म होतो, कोव्हलंट बॉन्ड. सो या ऑर्बिटलने बॉन्ड फॉर्म होत नाही म्हणून तो आपण वॅकंट शो केलं त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो दिस इज द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. आता काही कंडिशन्स आहेत मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीच्या. व दिस इज बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. दिस इज द लोअर एनर्जी, लोअर एनर्जी. दिस इज हायर एनर्जी. ओके. सो दिस इज द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. हे डायग्रामॅटिकली शो केलं आपण. ओके. दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंपाऊंड होतात, हे दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म होतात. हा एक मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि हा दुसरा मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता इकडे इन्क्रीज होते एनर्जी. आता एनर्जी इन्क्रीज होताना तर बॉन्ड फॉर्म होताना लोअर एनर्जी जिथे आहे तिथे बॉन्ड फॉर्मेशन होतं. दिस इज द बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके. आणि बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये लार्ज इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज ऑब्झर्व बिटवीन द न्यूक्लियर ऑफ द बॉन्डिंग ॲटम ऑफ द इंडिव्हिज्युअल ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ओके. आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी किती आहे, झिरो. इलेक्ट्रॉन डेन्सिटी किती आहे, झिरो. सो मॅक्झिमम इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज ऑब्झर्व इन द बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणून आपण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल काय केलं आहे, वॅकंट शो केलं. ठीक आहे. ही डायग्राम समजली. आता पुढचं पॉईंट पहा. Condition for the combination of atomic orbitals. Condition for formation of combination of atomic orbitals. Atomic orbital can combine linearly with a given molecular orbital. पहिली condition आहे, the combining atomic orbital must have comparable energy. Combining atomic orbitals must have same energy, must have comparable energy. म्हणजे दोन जे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात त्यांची एनर्जी कशी पाहिजे, कम्पेरेबल एनर्जी पाहिजे. ओके. म्हणजे इथं पहा, हा 1s ऑर्बिटल आहे आणि हा 1s ऑर्बिटल. सो 1s ऑर्बिटल कॅन कंबाईन विथ द 1s ऑर्बिटल. पण इथं जर 1s ऑर्बिटल आहे हा आणि हा 2s ऑर्बिटल आहे, सो दे कॅनॉट कंबाईन. दे कॅनॉट कंबाईन. सो 1s ऑर्बिटल गेट combined because both having the same energy or comparable energy. पण 1s ऑर्बिटल आणि 2s ऑर्बिटलची एनर्जी सेम नाही, तर ते कंबाईन होणार नाही. ॲक्च्युली मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आता इथं दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील का, यांची एनर्जी सेम आहे, पण 1s and 2s ऑर्बिटल कॅनॉट कंबाईन. ओके. सो दे बोथ हॅविंग 1sची एनर्जी कमी आहे, 2sची एनर्जी जास्त आहे, त्याच्यामुळे दे कॅनॉट कंबाईन्स. दे कॅनॉट कंबाईन्स. हा पहिली कंडिशन झाली. ठीक आहे. So combining atom of orbitals must have the comparable energy. Second आहे, the combining atomic orbital must have the same symmetry. Same symmetry along molecular axis. Same symmetry along molecular axis.
मॉलिक्युलर ॲक्सिसच्या अलंकाला कशी पाहिजे, सेम सिमेट्री पाहिजे. ओके, तरच ते कंबाईन होतील. फॉर एक्झाम्पल, ओके, आता याच्यामध्ये पहा, झेड ॲक्सिस इज टेकन ॲज द इंटरन्युक्लियर ॲक्सिस. सो इवन इफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स हॅव द सेम एनर्जी बट देअर सिमेट्री इज नॉट द सेम, दे कॅन नॉट कंबाईन. म्हणजे एनर्जी सेम आहे पण सिमेट्री सेम नाही, तरी सुद्धा ते कंबाईन होणार नाही. सो कम्पेरेबल एनर्जी पाहिजे आणि कम्पेरेबल सिमेट्री पाहिजे, सेम सिमेट्री पाहिजे, सेम सिमेट्री along the molecular axis. For example, 2s orbital of atom can combine only with the 2pz orbital. Okay, that part 2s orbital combine with the 2s orbital can combine with the 2pz orbital. 2pz orbital. Okay, because they having the symmetry along the molecular axis. Molecular axis. So px, this is z, this is y, and this is x. Okay, so same symmetry along molecular. So 2s can combine with the 2pz. 2s can combine with the 2pz. 2s 2py बरोबर कंबाईन होणार नाही आणि 2s 2px बरोबर कंबाईन होणार, कारण 2s काय, 2s ऑर्बिटल कॅन कंबाईन विथ द 2pz ऑर्बिटल. 2pz ऑर्बिटल. ओके, हे लक्षात येते. 2px आणि 2py बरोबर होणार नाही, कारण 2py असेल आणि 2px असेल परपेंडिक्युलर. ओके, सो पहिली कंडिशन आहे, कंबाइनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स मस्ट हॅव द कम्पेरेबल एनर्जी. कंबाइनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स मस्ट हॅव अ कम्पेरेबल एनर्जी अँड सेम सिमेट्री अलॉंग मॉलिक्युलर ॲक्सिस. सिमेट्री जर डिफरंट असेल तर ते कंबाईन होणार नाही. आणि तिसरं आहे, कंबाइनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल मस्ट हॅव ओव्हरलॅप टू मॅक्सिमम एक्सेल. ओके, ओव्हरलॅपिंग कसं पाहिजे, maximum overlapping of atomic orbital. तरच ते काय करतील, मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म होईल. ओके, मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म होईल. ओके, सो याच्यामध्ये हे काही कंडिशन्स आपण त्याच्यामध्ये पाहिल्या मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीच्या. ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये पण पार्टिसिपेट करतात. ओके, हे एक अजून एक कंडिशन त्याची. त्याच्यानंतर ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ प्रॉपर सिमेट्री अँड कम्पेरेबल एनर्जी कंबाईन टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे आत्ताच पहिले आपण. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स इन ॲटॉमिक ऑर्बिटल इज इन्फ्लुएन्स बाय वन न्यूक्लिआय, हेन्स ॲटॉमिक ऑर्बिटल इज मोनोसेंट्रिक. आता पहा याच्यामध्ये पुढचा एक पॉईंट आहे, ॲटॉमिक ऑर्बिटल्स आर मोनोसेंट्रिक. पहा याच्यामध्ये ॲटॉमिक ऑर्बिटल्स इज मोनोसेंट्रिक. ॲटॉमिक ऑर्बिटल इज मोनोसेंट्रिक. अँड मॉलिक्युलर ऑर्बिटल पॉलिसेंट्रिक. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल इज पॉलिसेंट्रिक. ओके, why it is this statement atomic orbital is monocentric and molecular orbital is a polycentric. Mono means single, poly means many centers are there. Okay, आता actually electron in atomic orbital is influenced by one nucleus. Okay, atomic orbital मध्ये काय, एकच ॲटम आहे आणि त्याच्यामध्ये एकच न्यूक्लियस आहे. ओके, आणि इलेक्ट्रॉन इकडे मूव्ह होतं. पण पॉलिसेंट्रिक जे काही मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे, तर मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये एक ॲटम कंबाईन होईल, दुसरा ॲटम कंबाईन होईल. ओके, सो इट इज अ पॉलिसेंट्रिक इन नेचर. ओके, सो दिस इज द meaning of this. Then the number of molecular orbital form equal to the number of combining atomic orbital. जितके atomic orbital combine होतील तितकेच molecular orbital form होतील. मी दोन atomic orbital combine झाले तर दोनच molecular orbital form होतील. ओके, आता combining atomic orbital result in the formation of two molecular orbital. ओके, त्यातला एक फॉर्म करतो बॉन्डिंग molecular orbital, दुसरा अँटी बॉन्डिंग molecular orbital. आणि the molecular orbital like atomic orbitals are filled in accordance with the above principle, Pauli's exclusion principle and Hund's rules for maximum multiplicity. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे याच्यामध्ये, दॅट इज मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये molecular orbitals are filled like
atomic orbitals in accordance with the above principle, Pauli's exclusion principle and हर्ट्झ रूल. ओके, आता पहा याच्यामध्ये जे मॉलिक्युलर ऑर्बिटलचं जे काही फिलिंग आहे ते सेम कशाच्या बरोबर आहे तर ॲटॉमिक ऑर्बिटलच्या. आणि ॲटॉमिक ऑर्बिटल कसे फील्ड होतात बाय युजिंग पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल, अबोव प्रिन्सिपल, त्याच्यानंतर हर्ट्झ रूल फॉर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. आता पहिलं तर आपण अबोव प्रिन्सिपल पाहू. ओके, सो लेट्स सी विथ द अबोव प्रिन्सिपल. अबोव प्रिन्सिपलमध्ये काय पाहिलं आपण. सो याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल अबोव प्रिन्सिपल, above principle states that the ground state of atom or orbital are filled with the electron in order of increasing energy. above principle मध्ये increasing energy जशी असेल तसं आपण त्याच्यामध्ये ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स फिलअप करणार. ओके, इलेक्ट्रॉन्स इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग एनर्जी, दॅट 1s 2s 2p 3s 3p 4s 3d 4p 5s 4d 5f 6s 4f. ओके, लाईक दिस, दॅट इज द अबोव प्रिन्सिपल. त्याच्यानंतर पुढचं आहे आपला पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. नो टू इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम कॅन हॅव all the four same quantum numbers or only two electron may exist in a given orbitals. एका ऑर्बिटलमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतात टू इलेक्ट्रॉन्स. आणि हर्ट्झ रूल काय सांगतो दॅट इज इट स्टेट दॅट द पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल बिलॉंगिंग टू सेम सबशेल डज नॉट ऑकर अनलेस द ईच ऑर्बिटल बिलॉंगिंग टू दॅट सबशेल अकोमोडेट द वन इलेक्ट्रॉन ईच. सर्व इलेक्ट्रॉन जे काही फिलअप आहे ते फिलअप होताना पहिल्यांदा काय होईल त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रॉनचं फिलअप आहे ते फिलअप कसं होईल तर पहिल्यांदा अनपेड इलेक्ट्रॉन होतील आणि नंतर पेअरिंग स्टार्ट होईल. सर्व इलेक्ट्रॉनला इक्वलंटली अनपेड इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट होतील आणि नंतर त्याचं पेअरिंग स्टार्ट होईल. ओके, सो ह्याच्यामध्ये पण सेम आहे. पुढचं पॉईंट आहे दॅट इज टाइप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. पहिला आपण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल अँड अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. पुढचं पॉईंट आहे आपला एक्झाम्पल आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम फॉर हायड्रोजन ॲटम. ओके, सो पहिला पॉईंट आहे इथं हायड्रोजन मॉलिक्यूल. आता हायड्रोजन मॉलिक्यूल आहे तर हायड्रोजन मॉलिक्यूलची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आपल्याला काढायची. तर पहा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s1 1s1. सो 1s सबशेलमध्ये 1s ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे एकच इलेक्ट्रॉन. सो याचं this is a 1s atomic orbital. Okay, and he 1s atomic orbital of one hydrogen atom, and this is the another hydrogen atom. Okay, hydrogen atom. आता पहा कॉम्बिनेशन होईल त्याच्यामध्ये, हे दोघांचं कॉम्बिनेशन होईल आणि काय होईल आता दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झालं तर दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म होतील. ओके, कोणते दोन पहा. हिअर आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती पेअरअप होते दोन इलेक्ट्रॉन एका याच्यामध्ये. ओके, सो दिस इज द हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन मॉलिक्यूल. दिस ऑर्बिटल इज कॉल्ड as sigma and this is called sigma star. This is called bonding molecular orbital and this is called anti-bonding molecular orbital. Okay, so this is the hydrogen atom.
ऑफ द बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल अँड अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. सो याच्यामध्ये एकच एक्झाम्पल आहे आपल्याला. पुढचं लिथियमचं, नायट्रोजनचं, ऑक्सिजनचं एक्झाम्पल्स आपले डिलीट केले त्याच्यामध्ये. ओके. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचं पॉईंट घेऊया. दॅट इज द पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड, बॉन्ड अँगल, अँड दॅट पॉईंट इन द नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. थँक्यू.